ना आता मी मनाशी ठरवलेलं आहे का वजन कमी करायचं आणि फर्स्ट टाइम बघा मी कसा ड्रेस घालून बसलेली आहे आणि म्हणजे मी माझ्या मनाने असं ठरवलेलं आहे की आपल्याला वजन कमी करायचं आणि करायचंच आणि एक असं पक्का निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आणि मला काय होतं माहिती आहे का मी घरात वजन कमी करू शकत नाही मला माहिती आहे कारण मला घरात खूप आळस आणि कंटाळा येतो म्हणून मी झुंबा क्लास लावलाय आणि तिथं जाते आणि तिथं व्यायाम करते आणि घरी आलो थोडासा जेवढा होईल तेवढा मी करते आणि आज जेवढा माझ्या ध्यानात आहे जेवढा मला येतोय तेवढं कारण मला जास्त दिवस झाले नाही 5-6 दिवस झाले मी क्लासला जाते तर जेवढं मला आठवतं तेवढं मी तुम्हाला शेअर केलं आहे आणि जर रेग्युलर व्यायाम केला ना आपण आणि थोडंसं डाएट केला ना तर नक्की आपलं वजन कमी होतं आणि लवकर कमी होतं भरपूर लेडीज आहे तिथं क्लासला की त्यांचं लवकर वजन कमी झालेलं आहे तर मला सुद्धा वाटतं माझं वजन पटकन कमी व्हावं आणि स्लिम व्हावा मी आणि प्रत्येक लेडीजला असंच वाटतं की आपण बारीक व्हावा तसं मला पण वाटतंय कारण खूप वर्षापासून मी असं म्हणायचे वाटायचं मला खूप प्रयत्न केले पण नाही झाले पण शेवटी आता क्लास लावलेला आहे आता काय हार मानणार नाही आणि बंद पण करणार नाही कारण घरात एवढं होत नाही आणि बघा किती घाम आले आता तरी मी सगळं घाम पुसलाय इतका घाम आला होता का बस आणि इतकं छान आणि फ्रेश वाटतं का बस व्यायाम केलं ना आळस वगैरे काही येत नाही दिवसभर एकदम ताजंतवानं वाटतं आणि तुम्ही सुद्धा माझं बघून थोडं तुम्हाला जसं स्टेप येईल तसं तुम्ही व्यायाम करत जा आणि आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा सपोर्ट करा पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि कसं आहे ताईंनो तुम्हाला ही माझी मी तब्येत दाखवत आहे बघा आणि माझं 90 kg वजन आहे आणि तुम्हाला मी काटेव सुद्धा करून दाखवीन शेवटी व्लॉगच्या की माझं वजन किती आहे ते मी आता सध्या व्यायामाला लागले होते तर व्लॉग शूट केलेला आहे तर मग तोच अगोदर दाखवते मी तुम्हाला आणि सगळ्यात आधी वॉर्मअप असतं ते करायचं असतं की ज्यामुळे आपले जे बॉडी आहे ना ती एकदम फ्लेक्झिबल होते व्यायामाला आणि कधी पण वॉर्मअप केल्याशिवाय व्यायाम करू नका म्हणजे मी आता हे मी स्वतः नाही मी जेव्हा झुंबा क्लास आहे ना तिथं जाऊन मी व्यायाम केला आणि तिथलं सुद्धा तुम्हाला व्लॉग दाखवीन मी एक दिवस कारण 2 दिवस झाले मी क्लासला गेले नाही कारण पावसाचं वातावरण होतं त्यामुळं आणि मग मी घरीच सध्या चालू आहे माझा 2 टाइम व्यायाम आणि माझं सध्याचं वजन आहे 90 kg म्हणजे 90 किलो आणि हे वजन माझं काही एकदम असं 90 झालेलं नाही स्टार्टिंगला माझं 45 वजन होतं 45 पण झालं कसं हळूहळू वजन वाढत गेलं आणि जेव्हा आपण स्वतः दुर्लक्ष करतो ना तेव्हा एवढं वजन वाढतं बघा आणि ह्याला जिवंत उदाहरण म्हणजे मीच आहे स्वतः कारण मी माझ्या कधीही लक्ष दिलं नाही काम फक्त काम आणि मुलं प्रपंच ह्याच गोष्टी कारण ह्या सगळ्या गोष्टी करा पण तुम्ही स्वतः पण लक्ष द्या स्वतःचं शरीर खूप महत्त्वाचं आहे आणि कसं होतं आपण जर लक्ष दिलं नाही तर आपल्याला आजार दुखणे स्वतःहून येतात जेव्हा आपलं वजन वाढतं तेव्हा आणि खरं आहे याला कारण ह्या गोष्टी मला माहीत आहे कारण मला थायरॉइड झाला PCOD झाला बघा तुम्ही आणि हे सगळ्या गोष्टी मला वजन वाढल्यामुळे झालं अजून खूप काही त्रास होतो सांधे दुखतात हाडं दुखतात वजन वाढलं का ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे ज्यांचं वजन मेंटेनन्स असेल ना त्यांनी सुद्धा व्यायाम करा व्यायाम सगळ्यात महत्त्वाचा आहे चालत जा फिरत जा स्वतःकडे लक्ष द्या खरंच खूप महत्त्वाचं आहे कारण मी कळकळून सांगते कारण ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि माझ्यासोबत जे घडत आहे ते तुमच्यासोबत नको घडायला म्हणून काम प्रपंच सगळं महत्त्वाचं आहे पण आपलं शरीरसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे कारण आपलं शरीर जर चांगलं असलं तर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकतो ते पण एकदम व्यवस्थित मॅनेज करू शकतो आणि माझं झालं कसं मी फक्त काम आणि प्रपंचाकडे लक्ष दिलं स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे आज मला ह्या सगळ्या गोष्टीला त्रास सहन करावा लागत आहे आणि आज मी शेवटी इतका मनावर निर्णय घेतला दगड ठेवून की नाही आता मी व्यायाम करणार आणि स्वतःकडे लक्ष देणार आणि हळूहळू का होईना मला माहिती आहे माझं वजन एकदम कमी होणार नाही आता इतक्या वर्षाचं आज माझं वय 35 आहे आणि एवढ्या वयामध्ये आतापर्यंत एवढे वर्ष माझं वजन एवढं होतं माझं जवळजवळ 20 वर्षापासून माझं हळूहळू वजन वाढत गेलं अगोदर माझं स्टार्टिंगला 45 होतं 50 झालं 55 झालं 60 झालं 65 झालं असंच नंतर 10-10 वाढत गेलं 2-2 3-3 पण ते समजून आलं नाही असं झालं आणि वजन वाढलेलं कधी लक्षात येत नाही आपल्या बघा आणि मग ह्या वजन वाढल्यामुळे मला खूप सारे दुखणे वगैरे काय आहे ते सगळे तुम्हाला मी सांगितलं लागलं आणि आता ह्या स्टेपला आले ना वयाच्या 35 नंतर काय होतं आपलं शरीर जरा कमजोर व्हायला लागतं आपण उतरतं वय म्हणतो ना एका साईडला थोडंसं शरीरामध्ये चेंज होतो आणि मग तो जो त्रास आहे तो आपल्याला होत राहतो
तर त्यासाठी मी म्हटलं नाही, आता इथून आता जो वेळ आहे तो आपल्या हातात आहे, ह्या वेळापासूनच आता सुरुवात करायची. आणि मग मी मनाशी पक्क ठरवलं आणि व्यायामाला सुरुवात केली. आणि ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण मी स्वतः असं पक्क ठरवलेलं आहे की करायचं म्हणजे करायचं आणि मागं हटायचं नाही. निदान आपलं वजन अजून 20 किलो तरी मला वजन कमी करायचं आहे. 70पर्यंत तरी माझं हाईटनुसार माझं वजन मला आलं पाहिजे, तसं 60च पाहिजे. पण हळूहळू का होईना थोडं थोडं वजन कमी करणार आहे मी. आणि मी जो हा व्यायाम करते बघा, एकदम हळूहळू स्टेप करते मी, कारण मला जसं सहन होईन तसं करत आहे. कारण एकदमच जास्त व्यायाम करून आपल्या शरीराला कुठं दुखापत वगैरे करून घ्यायची नाही आहे मला. त्याच्यामुळं मी तिथं पण त्यांना सरांना सांगितलं जसं मला सहन होईन तसा मी व्यायाम करणार आहे. एकदमच मला वजन कमी करायचं नाही. आता एवढ्या वर्षाचं वजन आहे ते काही कमी पण होणार नाही. आणि एकदम कमी करायला जायचं दुसरं दुखणं वाढायचं, त्यापेक्षा आपल्या शरीराला जसं सहन होईल, जसं आपल्याला सोसेल तसं व्यायाम करायचा. काही स्टेप मी 5 वेळा घेतल्या, काही 10 वेळा घेतल्या, ज्या मला जशा सहन झाल्या तशा मी घेते. आणि घरातसुद्धा व्यायाम करून बघा मला किती घाम आला. आणि मी जर क्लासला असते तर पूर्ण घामाने ओली होते, इतका घाम येतो एवढ्या व्यायाममध्येच. आणि तुमच्या दादांनी मला मेन म्हणजे परवानगी दिली व्यायाम शूट करायला, नाही तर ते देत नाही. आणि दम खाऊन मी व्यायाम करत आहे. कारण तब्येतीमुळे काय होतं, मला दम पण लागतो लगेच. थोडा व्यायाम केला का लगेच दम लागतो. मी थोडा मोकळा श्वास घेते आणि थोडंसं पुन्हा जिथं मला कळ लागल्यावानी होते शरीराला तिथं मी थोडंसं त्याला रिलॅक्स करते आणि पुन्हा व्यायामाला तिथून सुरुवात करते. म्हणजे असं मी पद्धतीने व्यायाम करते. आणि तुम्ही सुद्धा असंच करा की आपल्या एकदमच जीवाचे ओव्हरलोड करू नका की त्याने सुद्धा काहीतरी इजा दुखापत वगैरे होईल. आणि मी आता यूट्यूबवरती व्हिडिओसुद्धा शेअर करता येतात, तरी मी तुम्हाला खूप वेळा सजेशन करते की तुमच्या शरीरानुसार तुम्ही करा, जसं तुम्हाला सहन होईल तसं करा. असं काही नाही की तुम्ही एवढ्या वर्षाचं आणि तुम्ही आज 4 महिन्यातच वजन कमी करा, नाही. हळूहळू का होईना, जिथं आता एवढं 35 म्हणजे 10-15 वर्षात एवढं वजन वाढलेलं ते 10-15 म्हणजे दिवसात किंवा महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात नाही कमी होणार. त्याला हळूहळू वेळच लागणार आहे. आणि मला त्यांनी सांगितलं माझी हाईट आहे आणि माझं वजन आहे, त्यामुळे मला वजन कमी करायला वेळ लागणार. हळूहळू होणार आणि व्यायामाने होणार आहे. कोणतेही मी प्रोडक्ट गोळ्या औषधं काही खाणार नाही आहे. मला नॅचरली वजन कमी करायचं आहे. आणि मग ते नॅचरली कमी करायचं म्हटलं ते हळूहळूच होणार आहे. कारण आपलं शहरात राहतो, आपल्या शरीराची धावपळ वगैरे सगळ्या गोष्टी कमी असतात. कारण गावाकडं कसं जेवढी धावपळ असते तेवढं वजन पटकन कमी होतं. आणि आपण कसं जरा रिलॅक्समध्ये असतो, त्यामुळे आपलं वजन हळूहळूच कमी होणार आहे. आणि घरात सकाळी माझं व्यायाम चालू आहे, मुलांची लगबग चालू आहे बरं का. आणि थोडीशी ती इग्नोर करा, ये जा चालू आहे सगळ्यांचंच. तरी मी मध्ये थोडा व्हिडिओ स्टॉप पण केला. मला अनकट व्हिडिओ करायचा असतो, पण तो होतच नाही. कुणी नाही तर कुणी येतच राहतं, काही नाही काही आवाज येतच राहतो. आणि व्यायाम करताना मी काय केलं माहिती आहे का ताईंनो, की जे आपण झोपून व्यायाम होता ना, मी सुरुवातीला 2 दिवस केलाच नाही बरं का. कारण माझी पोटात तुम्ही बघा पोटाला खूप सारी चरबी आहे आणि त्यामुळे मला तो येत नाही. आणि माझ्या पोटाची लगेच नळं यायचे, शिरा भरायच्या, चढायच्या. मी आधी 7 हाताचा पायाचा हा व्यायाम केला, उभं राहून केला, बसून थोडेसे पाय इकडून इकडं असे थोडंसं नाही का, ते तुम्हाला पुढं आहे तो बघा तसा केला. आणि मग नंतर हळूहळू तशा व्यायामाला मी सुरुवात केली. कसं जसं आपलं शरीर मग वळायला लागतं. आणि मी म्हणजे ना 0 माझा अगोदर व्यायाम होता, एक्सरसाइज काहीच नव्हतं, त्याच्यामुळे माझ्या शरीराला कोणतीच अशी व्यायामाची सवय नव्हती. त्यामुळे मला ह्या गोष्टी सगळ्या हळूहळू एकदम स्टार्टिंगपासून सुरुवात करावी लागली. कारण शरीर अजिबात वळत नव्हतं माझं. आणि कारण माझं कामसुद्धा तुम्हाला माहिती बैठे काम असल्यामुळं पण सुद्धा वळत नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे का, हा जो व्हिडिओ आहे ना हा थोडा स्पीडमध्ये घेतलेला आहे. मी जास्त नाही पण थोडं किंचित स्पीडनं घेतलेला आहे. 1.4च्या स्पीडनं व्हिडिओ आपला चालू आहे, त्याच्यामुळे जरा स्पीडमध्ये दिसत आहे. कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी काय केला, थोडा स्पीडमध्ये घेतला. आणि व्यायाम करताना आहे ना आधी 15 मिनटं, नंतर दुसऱ्या दिवशी अर्धा तास, नंतर 45 मिनटं आणि नंतर 1 तास, असं हळूहळू म्हणजे 8 दिवस असं, 8 दिवस तसं, 8 दिवस तसं असं स्पीड वाढवी जा. आणि 2 टाईम सकाळ संध्याकाळ हळूहळू व्हायना व्यायाम करत जा. आणि मध्ये थोडं मी रिलॅक्स व्हायचे. आता तुम्हाला जेव्हा मी तिथं क्लासला जाईन तिथं व्यायाम दाखवीन, तो प्रॉपर व्यायाम राहील माझा तिथला. हा मला कसं आहे जेवढं आठवतं तेवढं करते मी. काही दीदीला विचारते, कारण दीदीला पण मी सोबत घेऊन जायचे व्यायामाला आणि मग त्यानुसार करत आहे. आणि सगळ्या गोष्टी आता मी सुरुवात झालेली, त्याच्यामुळे थोडं मध्ये विसरून जाते. याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर काय करायचं, आठवून करत जाईल मी व्यायाम.
कसं होतं ते व्यायामामध्ये ना, एक व्यायाम आपण इतका आता एवढं मी जवळजवळ अर्धा 1 तास व्यायाम केला. 1 तास व्यायामात मी आतापर्यंत काय काय केलं एखाद्या वेळेस विसरून जातं, ध्यानात राहत नाही आपला एखादा व्यायाम राहिलेला असलं तर. आणि मग मी दीदीला पण त्या सरांजवळ क्लास लावला, मी पण तिथं जाते आणि मस्त छान असा आम्ही व्यायाम करतो. आणि तुम्हाला सुद्धा हा व्यायाम किंवा आजचा व्लॉग माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक तर नक्की करा, कारण ही मला तुम्हाला सांगते मला दाजीने कशी परवानगी दिली तेच माहिती, कारण ते मला अशी व्हिडिओ काढायला असे, आणि शक्यतो मी अशी कपडे सुद्धा पहिल्यांदा घातले बघा. नाही तर मी पंजाबी ड्रेस वगैरे सगळं वापरते, यूज करते, पण अशी कपडे नाही घालत. पण दाजीने मला घेतले, म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. त्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण आहे ना व्यायामाला म्हणा, व्यायामाला तर त्यांचा आहे सपोर्ट, पण व्हिडिओ काढायला मेन म्हणजे असं व्यायामाचा व्हिडिओ त्यांनी मला म्हणे काढ म्हणे, जाऊ दे तुझ्या पासून जर कोणाला मोटिवेशन झालं थोडं का होईना तरी चांगलं आहे. कारण आपलं बघून किंवा आपलं पाहून कोणाला तरी जर करावंसं वाटलं, चांगलं वाटलं तर काय हरकत नाही आहे. आणि आपल्याला सुद्धा मोटिवेट होतं, आपण आपल्याला बघून सुद्धा मोटिवेट होऊ शकतो, कारण आपण असं व्यायाम करतोय, आहे का नाही. आणि मग त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे सगळा शेअर केला तुमच्यासोबत. तर मला ह्या एवढ्या मेहनतीला माझ्या नक्की एक लाईक करा, कारण तुमची एक लाईकमुळे मला काय होतं अजून मोटिवेट होईल व्हिडिओ करायला. आणि अशी छान छान व्यायामाची तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करीत जाईल. आणि आपला जो प्रॉपर व्यायाम आहे ना, तो क्लासमधला, तो सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ह्या ब्लॉगला जर चांगले व्ह्यूज आले तर त्या ब्लॉगसुद्धा घेऊन येईन मी तुम्हाला. आणि सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर हळूहळूच वाढत आहे, थोडे थोडे वाढत आहे, तर ती सुद्धा खूप महत्त्वाची गरज आहे आता, कारण आपण नवीनच चॅनल आहे, नवीनच सगळ्या गोष्टी करत आहे मी. आणि तरी आपल्या खूप सारे व्ह्यूज आलेले आहेत बरं का, काही व्हिडिओला खूप ताईंनी सपोर्ट केलेला आहे, छान छान कमेंट पण येत असतात. तर तुमच्या अजून कमेंटची सुद्धा अपेक्षा आहे. याच्यामध्ये अजून काय चेंज करायला हवं, काय नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. अजून डाएटमध्ये काही ते सर मला डाएट प्लॅन वगैरे देणार आहे, तर तो सुद्धा व्लॉगमध्ये मी तुम्हाला जेव्हा ते मला देतील तेव्हा ते तोच तुम्हाला शेअर करेन मी. आणि डाएटमध्ये त्यांनी मला आहे ना अजून चहा आणि मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, बाहेरचे पदार्थ पूर्ण खायला बंद केला लावलेला आहे. आणि तरी मला ते म्हटले तुम्ही 4-8 दिवस थोडं थोडं हळूहळू कमी करा, तुम्हाला सवय होईपर्यंत, आणि नंतर थोडं थोडं तुम्ही प्रॉपर बंद करा. 4-6 महिने पूर्ण बंद करा, नंतर तुम्ही एकदम चांगलं वजन झालं तुमचं कमी ना, की मग तुम्ही थोडं थोडं कधीमधी तुम्ही खाल्लं तरी चालतं. पण वजन कमी होतं तुम्ही ह्या गोष्टी बाहेरच्या सगळ्या बंद करा. म्हणजे त्यांनी जेवढी मला सांगितलेलं आहे त्या गोष्टी त्या मी तुम्हाला सांगत आहे. आणि ह्या बघा, ह्या पद्धतीने जो व्यायाम आहे ना झोपून वगैरे, हा मला पोटामुळे जास्त जमत नाही, तरी मी ट्राय करत आहे करायचा हळूहळू, कारण प्रयत्न केला तरच येणार आपल्याला तो, आणि हळूहळू का होईना शरीर वळणार आपलं. आणि आता बघा हा जी सुरुवात आहे ना, तिथून पुढे बघा तुम्ही दिसेनच तुम्हाला की कसं आपण प्रॉपर व्यायाम करतो, काय करतो काय नाही, पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन. तर ही अशी मी माझं हळूहळू व्यायाम करत आहे. आणि व्यायाम झाल्याच्या नंतर, सगळं झाल्याच्या नंतर हे बघा, हे जो आहे ना आपला जो पुढचं शोल्डर वगैरे असं ना, तो भाग किंवा आपलं हे पाठीमागं बॅक साईड दिसते त्यासाठी तो आहे. पण मी माझं हे शिरा वगैरे दुखतात म्हणून मी ते जास्त व्यायाम करत नाही. जसं मला कसं ज्या भाग मला जसं जसं सहन होईना तसंच मी करते. ज्या भागाला मला ज्यादा त्रास होतो तो भाग मी कमी करते. आणि हा जो व्यायाम आहे ना, हा त्या सरांनी मला शिकवला आहे का सगळं शरीर आपलं असं एकदम नाही का पुन्हा असं रिलॅक्स, कशासाठी शिकवलं मला माहीत नाही, पण त्यांनी आम्हाला हा असं करायला लावलेलं आहे बरं का. पण छान वाटतं असं काहीतरी केल्यावर. आणि मध्ये मध्ये मला दम लागतो म्हणून मी होतं वगैरे पूर्ण बंद करून घेते. दीदी मला म्हणत असते मम्मी तू असं करत जाऊ नको, पण ती मला सवय लागलेली ती होऊन जातं. आणि आता हे आहे सगळ्या शेवटी मेडिटेशन. आणि मेडिटेशन करताना काय म्हणायचं असं ते सुद्धा मला त्यांनी सांगितलं. असं पायावर बसायचं आणि स्वतः मनाला असं सांगायचं की मी खूप सुंदर आहे, मी आपली जी इच्छा आहे ना ती मनात म्हणायची. आणि मी बारीक होत आहे, माझं वजन हळूहळू कमी होत आहे, माझ्यात खूप ऊर्जा, मी खूप एक्सायटेड आहे आणि मला एका खूप एनर्जी आलेली आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या करते, मला काहीच त्रास होत नाही, माझं काही दुखत नाही. असं मनाशी आपण आपल्या मनात जेवढे चांगले विचार येईल ना तेवढेच चांगले म्हणायचं. आणि खाली आपल्या जमिनीला नतमस्तक व्हायचं, डोकं टेकायचं, म्हणजे की ज्यामुळे ह्या आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आणि आपण स्वतःला आपल्या मनाला अशा सगळ्या गोष्टी सांगायच्या. आणि मला खरंच खूप आवडलं. आणि तुम्हाला सुद्धा कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ खरंच पाहिल्याबद्दल खूप आभार तुमचा वाला. तरी शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर हे बघा, आज मी पूर्ण व्यायाम तुम्हाला दाखवला आहे.
आणि कसं आहे हळूहळू करा, 3-3, 4-4, 5-5, 6-6 असे स्टेप हळूहळू वाढवा, कारण माझी पण तब्येत आहे बघा. आणि मी हळूहळू हा व्यायाम, आणि हा मी स्वतः नाही तर मी झुंबा क्लासला जाते आणि तिथं केलेला आहे, पण मी घरी सुद्धा त्यांनी मला 2 टाइम करायला लावलेला आहे व्यायाम, सकाळी आणि संध्याकाळी. स्टार्टिंगला तुम्ही एकच टाइम करा, हळूहळू करा जसं जमन तसं. आणि हा पोटाचा भाग असल्यामुळे झोपलेले जे व्यायाम आहे ना ते सुरुवातीला येत नाही, तर थोडीशी काळजी नाही आणि लक्ष देऊन करा, आणि सहन झालं तर करा, नाही तर करू नका. आणि जे जे सोपे आहेत ना, ज्या उभ्या राहून स्टेप त्या करा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये, पण बाय बाय, काळजी घ्या.